मकर राशी जून महिन्यात घरात येणार ही एक व्यक्ती आणि तुमचे नशीब चमकणार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरू शकतो. ज्यांनी वर्षानुवर्ष फक्त आणि फक्त संघर्ष पाहिला, ज्यांच्या नशिबात सुखाचा एक क्षण यायच्या आधी दुःखाचे 10 डोंगर उभे राहिले, अशा मकर राशीच्या व्यक्तींसाठी आज साक्षात ब्रह्मांडातून एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली संकेत मिळणार आहे. आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि गमावलेला मानसन्मान परत येऊन एक अशी व्यक्ती येणार आहे जिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतील. ही वेळ आहे ती तुमच्या आयुष्यात कधी प्रवेश करणार आणि तिच्या येण्याने तुमच्या नशिबाचं कुलूप कसं उघडणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा हा व्हिडिओ चुकूनही मध्ये सोडू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच विनाशक कार्य असू शकतं. आजची ही वेळ तुमच्या आयुष्याला एक नवा मार्ग दाखवणारी ठरणार आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा. नसेल केलं तर आत्ताच करा. आयकॉनला प्लेस करून क्लिक करा. जेव्हा मी मकर राशीचे व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही विचार करा, आजवर तुम्ही सगळ्यांना भरपूर प्रेम दिलं, पण त्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी आठवलं, पहा मंडळी, ज्यांच्यासाठी तुम्ही रक्त आठवलं, त्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःची खिशे रिकामी करून मदत केली, त्यांनीच ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला. तुमच्यासोबतही असं घडलं आहे की ज्या व्यक्तीवर तुम्ही जगापेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वास कवडीमोल केला. मकर राशीचे लोक मनाने अतिशय साप असतात. कोणाची वाईट त्यांच्या मनात नसतं, पण या साधेपणाचा जगाने नेहमीच गैरफायदा घेतला. तुमच्या डोक्यावर मंडळी, तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. रात्रीची झोप उडाली, घरात किरकोळ कारणावरून भांडण होऊ लागले, तरीही तुम्ही चेहऱ्यावर हसू ठेवताय आणि तरी जगताय. आता सर्व त्रासांचा अंत होणार आहे. न्यायदेवता शनी महाराजांची वक्रदृष्टी अर्थ संपत आली असून तुमच्या कामास फळ देण्यात वेळ आले आहे. पण त्याआधी तुम्हाला एक अत्यंत गूढ रहस्य चालू करा. तुमच्या घरातील ते एका खास व्यक्तीशी जोडला आहे. हा व्हिडिओ पुढे पाहत असताना तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे साक्षात ब्रह्मांड आणि स्वामी समर्थांची एक फार मोठी योजना आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की एवढं सगळं संकट येऊनही तुम्ही आजपर्यंत कसे टिकून आहात? जेव्हा तुम्ही रात्रीची एकटे बसून रडला आहात, तेव्हा तुम्हाला वाटलं की आता सगळं संपलं, तेव्हा अचानक कुठून तरी एक अद्भुत ताकद तुम्हाला मिळाली आणि तुम्ही पुन्हा उभे राहिलात. कोणताही योगायोग नाही, तुमच्या पाठीशी उभी असलेली एक अदृश्य शक्ती आहे जी आता एका मानवी रूपात तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. ही व्यक्ती कोण असू शकते याचा तुम्ही कधी शांतपणे डोक्याने विचार केला आहे का? तुमच्या रक्ताच्या नात्यातली आहे, ही एखादा जुना मित्र आहे की संपूर्ण अनोळखी व्यक्ती आहे? या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये पुढे लपलं आहे. त्यामुळे व्हिडिओ एकही सेकंद वाया घालवू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. मकर राशीच्या लोकांचा स्वभाव हा हिऱ्यासारखा असतो. जितका घेतला जाईल तितका तो जास्त जंबळतो. गेल्या काही वर्षात तुम्ही जे मागाल ते एखाद्या नरकापेक्षा कमी नव्हतं. तुमची चणचण एवढी होती की स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी तुम्हाला दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागले. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कामाचं श्रेय दुसऱ्यांना लेरलं. तुम्हाला फक्त अपमान सहन करावा लागला. व्यवसायात भागीदारीत फसवणूक केली आणि घरातल्या लोकांनी देखील तुम्हाला दोषी ठरवलं. अशा वेळी मनात असा विचार येतो की देवा, मी काय पाप केलं असेल की माझ्या वाट्याला हे सगळं आलं? मकर राशीचे मंडळी, लवकरच हुरळून जाऊ नका. सोन्याच्या अग्नीत टाकलं आहे तुम्हाला तेव्हा कुंदन होतं. शनिदेवानं तुमची परीक्षा घेतली, तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. आता तुमच्या जीवनात सुख आणि समाधानाचा सूर्य उगवणार आहे. सूर्याची पहिली किरणं घेऊन एक भाग्यवान व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार. आता इथेच एक सगळ्यात मोठा सस्पेन्स तयार होतो. व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात मंडळी येते तेव्हा ती व्यक्ती तुमच्या जेव्हा आयुष्यात येईल तेव्हा ती स्वतः कोणती श्रीमंती किंवा पैसा घेऊन येणार नाही. तर सुरुवातीला कदाचित तुम्हाला ती व्यक्ती अगदी सामान्य वाटेल किंवा कदाचित ती आधीपासूनच तुमच्या अवतीभोवती असेल. तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करत असाल. स्वामींचे हे संकेत तुम्हाला मिळाले आहेत का? काही दिवसापासून तुमच्या घरात काही विचित्र पण संक्रमक बदल घडत आहेत. जसे की पहा ना मंडळी, घरात अचानक मंद सुगंध येणे, जसे की अगरबत्तीचा चाफ्याचा अगरबत्ती लावली तरी पण आपल्या अगरबत्तीचा वास येणे, चाफ्याचा वास सकाळी उठल्या प्रसन्न वाटणे किंवा एखाद्या व्यक्तीचा आवाज ऐकल्यावर मन शांत होणे. जर असे संकेत मिळत असेल तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्या जवळ आली आहे. ती व्यक्ती तुमच्या घरात पाऊल ठेवताच तुमच्या घरातील नकारात्मकता वर्षानुवर्ष ठाण मांडून बसली होती ते एका रात्रीत गायब होईल. व्यक्तीचं नाव, पहिलं अक्षर काय असेल तर हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मात्र अक्षर तुमच्या नशिबाची गुरुकिल्ली आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. एका गावात एक गरीब माणूस राहत होता ज्याची रास मकर होती. मंडळी, छोटीशी गोष्ट आहे, नक्कीच आवर्जून ऐका. मंडळी, आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं त्या माणसाने नशिबाची कधीच साथ दिली नाही. कर्जबाजारी होऊन अगदी आत्महत्या विचारापर्यंत पोहोचला. एक दिवस त्याच्या घरात एक लहान बाळाचा जन्म झाला आणि असं म्हणा की एक अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली जिने त्यांचं संपूर्ण जग बदलून टाकलं. त्या व्यक्तीच्या आगमनानंतर अचानक त्याचे पैसे मिळाले. व्यवसायात तोटा चालला होता तो प्रचंड नफा झाला. हे कसं घडलं? याला म्हणतात भाग्य बदलणारी व्यक्ती.
व्यक्ती तुमच्या आयुष्यात मंडळी, तुमच्याही आयुष्यात अगदी तसंच घडणार आहे. ती म्हणजे तुमच्या जीवनात येत असतो. तुमच्या करिअरमध्ये झेप असेल. ज्या लोकांनी कालपर्यंत तुम्हाला नावं ठेवले तेच लोक आज तुमच्याशी नातं जोडायला पुढे येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही व्यक्ती तुमच्या घरात येण्यापूर्वी साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाचे संकेत देणार आहेत. हे संकेत जर तुम्ही ओळखले नाही तर आलेली संधी तुम्ही गमावून बसाल. म्हणूनच हा संदेश व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक ऐका, शेवटपर्यंत नक्की पहा. हा संकेत असेल तुमच्या स्वप्नात वारंवार पाहण्याची सूत्र, जसे की नदी, समुद्र किंवा विहिरी दिसू लागेल. समुद्राचं प्रतीक आहे. दुसरा संकेत आहे तुमच्या घराच्या दरवाजावर, मुख्य दरवाजावर अचानक एखादी गाय किंवा पाखरे येऊन बसतील. तिसरा मोठा सर्वात संकेत आहे तो अचानक जुन्या मित्राची किंवा अशा लोकांची आठवण येईल ज्यांना तुम्ही अधिक वर्षापासून विसरला आहात. हे 3 संकेत आहेत ते मंडळी तुम्हाला मिळत असतील. समजा त्या चमत्कारी व्यक्तीच्या आगमनाची वेळ झाली आहे. आता तुमच्या मनात फक्त शिकायची पोहायची असेल की ती व्यक्ती कोण असेल, नमकी कोण आहे ती व्यक्ती, तुमच्या घरात कोणतं नातं घेऊन येणार आहे. तुमचे जीवनसाथी असू शकते, तुमचं अपत्य असू शकतो, तुमचे एखादा सच्चा मित्र असू शकतो किंवा एखादी व्यक्ती असू शकतो तिच्यावर तुम्ही कधीच विश्वास ठेवला नव्हता. या व्यक्तीच्या येण्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात जे विवाद चालू होते, कोर्ट कचेरीचे फेडी चालू होते, ते कायमचे मिटणार आहेत. घरातल्या ज्या व्यक्ती आजारपणाने ग्रासल्या होत्या त्यांच्या प्राकृतिक आश्चर्यकारक सुधारणा होईल. पैशांचा प्रभाव असा वाढेल की तुम्हाला कपड्यात पैसे ठेवायला देखील जागा कमी पडेल. आजवर जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची टिंगलटवाळी करायचे तेच लोक तुमच्या हात जोडून उभे राहतील. असा सगळा एकाच व्यक्तीच्या भाग्याचा आणि पुण्याचा प्रभाव असेल. मकर राशीच्या मंडळींनो, आज तुम्ही बहिणींनो, दादांनो, तुम्ही आज खूप काही सोसलं आहे. कधी रात्री उपाशी पोटी झोपला तर कधी पैशाच्या अभावी स्वतःच्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकला नाही. प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आलं. पाणी शनिदेवाने पाहिलं आणि हे न्यायाचे राजे आहेत. कोणावर अन्याय करत नाही. संयमाची परीक्षा घेतली आहे त्यांनी. आता ते तुम्हाला राजा बनवायला निघाले आहेत. ही विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या प्रत्येक समस्याचे निवारण करणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला अशी गुप्त संधी मिळेल जे तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपवून व्यवसाय नवीन मार्ग मोकळे होतील आणि नोकरी करणाऱ्याला अचानक मोठी उत्पन्नता मिळेल. हा कोणता दिलासा नाही, हा कोणता खोटा दिलासा नाही, तर ग्रहांची बदलती चाल आणि स्वामींची थेट कृपा याचे हे जिवंत लक्षण आहे. पण ती व्यक्ती कोण आहे हे सांगण्यापूर्वी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी द्यायची आहे. जेव्हा ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमचा अहंकार येता कामा नये. जर तुम्ही गर्वाने वागलात किंवा व्यक्तीचा अपमान केला तर आलेलं भाग्य पुन्हा पाठ फिरून निघून जाईल. व्यक्ती अत्यंत साधी, निष्पाप आणि देवावर अपार श्रद्धा ठेवणारी असेल. चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असेल. तिचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ती दुसरी कोणी नसून तुमच्या आयुष्यातील तीच व्यक्ती आहे जिने तुमच्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आहे. ती तुमची आई असू शकते, तुमची पत्नी असू शकते किंवा तुमचा मुलगा असू शकतो, तुमची मुलगी देखील असू शकते. ज्यांच्या भविष्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करत आहात कदाचित ती व्यक्ती तीच व्यक्ती असू शकते. गुरुमाऊलींच्या कृपेनं तुमच्या आयुष्यात मार्गदर्शक बनवून येणार आहे. त्या व्यक्तीचं नाव अक्षर स, म, क किंवा अ या अक्षराने चालू होईल. हे आयुष्यात तुमच्या पुन्हा येईल तेव्हा समजून जा की तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आता वेळ आली आहे स्वामीनाथ पूर्ण विश्वास ठेवण्याची. जे घडलं ते विसरून आणि येणाऱ्या भविष्याचं स्वागत हाताने करा. श्री स्वामी समर्थ. नेहमी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा संदेश मकर राशीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होतोय. तुमच्या घरातील मंडळी, तुमच्या घरातील दारिद्र्य संपणार, क्लेश मिटणार आणि आनंदाची करंजी थुई थुई नसणार. हा स्वामींचा शब्द आहे. तुम्हाला स्वामीनारायण आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर देवी शक्तीचा आदर करा. तुमच्या आयुष्यात होणाऱ्या अद्भुत बदलाचे साक्षीदार होण्यासाठी स्वतःला तयार करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुमच्या भावनांना स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.